आम्ही सकाळी तुळजापूरहून निघालो. साधारणतः 154 किलोमीटर असलेलं गाणगापूर हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव. अफजलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे. गाणगापूर ही भीमा नदी आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेलं आहे. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये दर्शनासाठी यावं. तुळजापूरवरून 154 किलोमीटर, सोलापूरमध्ये 100 किलोमीटर आणि हैदराबादपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. इथे स्नान केल्याने अनेक भक्तांचं व्याधी निरसन, बाधा निरसन, प्रत्यक्ष दत्त दर्शन, श्री गुरुची अनुष्ठान अशी ही लीलाभूमी आहे. म्हणून आम्ही अंघोळ करण्यासाठी सर्वजण आलो आहोत. माझ्या मागे आहेत माझी आई, माझी पत्नी आणि माझे वडील, माझा मुलगा साईश. आम्ही तीर्थस्नान झाल्यानंतर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. थोडंसं गलिच्छ सरोवर वाटला, साफसफाई वाटली नाही, राडारोडा पडलेला. साफसफाई करायला पाहिजे. ह्या गाणगापूर मंदिराच्या ट्रस्टने इथे फूल, वाती, आरती करण्याचे सामान विकणारे आहेत. आमचं स्नान झाल्यानंतर माझी आई वाळूची पिंड करून तिची पूजा करत आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी घेतला. गाणगापूरचं महत्व गुरुचरित्रात सांगितलेलं आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, जे जाती तया स्नान, तात्काळ होती मनोकामना तया स्नान काही न करो, हो हनुमाना प्रत्यक्ष देव येथे असे. अशी क्षेत्र गाणगापूर म्हणजे दत्त भक्तांची पंढरी, हे जागृत देवस्थान म्हटलेलं आहे. नृसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले, ह्या निर्गुण पादुका आहेत, परंतु ह्या निर्गुण असलेल्या पादुका मध्ये माझा सगुण वास राहील. निर्गुण पादुका ह्या मठात ठेवा, येणाऱ्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतील. इथे अनेक सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. दत्त पौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. माघ वैद्य प्रतिपदा हा क्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. माझ्या आईची पूजा झालेली आहे आणि ती आरती ओवाळते. ती आरती जशी काशीला आपण गंगेत सोडतो तशी ती सोडणार आहे. आता ही आपली काशीच आहे, ही आपली गंगाच आहे आणि श्री दत्त भक्तांची पंढरीच आहे. मनोभावे पूजा करून माझ्या आईने ही आरती ही पाण्यात सोडलेली आहे. खूप मोठे मोठे उत्सव येथे भरतात. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. ज्याला भूत, बाधा, पिशाच्च, त्याला मराठीत घुबडी, अशा काही व्याधी असतील तर ते इथे येतात. इथे बघा सगळ्या मनोकामना बांधण्यासाठी धागे बांधलेले आहेत. कर्नाटकची कन्नड भाषा जी आपल्याला वाचता येत नाही, पण इंग्लिश भाषा वाचता येते, म्हणून काही अडचण येत नाही. माझे वडील येत आहेत, माझी पत्नी येते, साईश येतोय. साधारणतः दुपारचे 12:30 वाजलेत. जिथं तपश्चर्या केली आहे श्री नृसिंह सरस्वती यांनी, तिथे औदुंबराचं झाड आहे.
आणि अनेक जण गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी येतात. ते केलेलं गुरुचरित्र पारायण 100% फळ देतं असा भाविकांचा मनामध्ये जी भावना आहे, श्रद्धा आहे. अनेक जण इथे आपल्या मनोकामना, आपल्या मनातल्या काही अडीअडचणी घेऊन इथे श्री गुरुदत्त चरणी घेऊन ते पारायण करण्यासाठी येतात. माझीही खूप इच्छा आहे, कधी पूर्ण होईल ही दत्तगुरूंनाच माहिती. पण खूप छान आणि आल्हाददायक वातावरण. सगळा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवतोय बघा. बसण्याची व्यवस्था खूप छान केलेली आहे. खूप छान वाटतं. हे माझे वडील समोर, वडील शिरलेमध्ये, त्याच्या मागे मी आहे, दर्शन करतोय. हे दर्शन झालंय आणि मध्ये व्हिडिओ घेण्याचा मला मोह आवरला नाही, मधून व्हिडिओ घेतोय. क्लिअर दिसतंय बघा. सुरुवातीला आधी मंदिर नव्हतं, पण आता मंदिर आहे. थँक्स फॉर वॉचिंग.